जलसमृद्धीचा आश्वासक प्रवास. पाण्याच्या थेंबा थेंबाची साठवण करेल भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण. निसर्गाने मनुष्याला दिलेली सर्वात अनमोल भेट अर्थात पाणी. पाण्याच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक वापराबरोबरच शेतीप्रधान अशा आपल्या देशात पाण्याची सर्वात जास्त गरज भासते ती शेतकऱ्यांना. पण आजच्या परिस्थितीत वातावरणात झालेले हवामान बदल, पावसाची वाढलेली अनियमितता जलसंवर्धनाची गरज अधोरेखित करते. हाच उद्देश घेऊन महाराष्ट्रात उपलब्ध जलसंपत्तीचे प्रभावी नियोजन, व्यवस्थापन आणि संवर्धन करत महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प भीमा खोरे सोलापूर अगदी स्थापनेपासून ते आज मितीपर्यंत यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या अनेक महत्वाकांक्षी योजना आणि विकास कामांचा घेतलेला हा आढावा. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प पुणे प्रदेश या कार्यालयाची स्थापना सन 1977 मध्ये झाली. या जवळपास 49 वर्षांच्या कार्यकाळात मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प कार्यालयाने जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे सर्व कामकाज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत केले जाते. भीमा खोऱ्यातील पुणे, सोलापूर, धाराशिव व अंशतः बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नियोजन, बांधकाम आणि सिंचन व्यवस्थापनाची जबाबदारी हे कार्यालय सक्षमपणे पार पाडत आहे. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प भीमा खोरे सोलापूर यांचे वैशिष्ट्य म्हणजे आज या प्रदेशात एकूण 372 प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी 330 प्रकल्प पूर्णत्वास गेले असून 42 महत्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या अंतर्गत येणारा 239.39 अब्ज घनफूट एकूण पाणीसाठा आणि 149.78 अब्ज घनफूट उपयुक्त पाणीसाठा ही या प्रदेशाची जलसंपत्ती आहे. 10,99,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रापैकी जून 2026 अखेर 8,53,000 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. ही केवळ आकडेवारी नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल आहे. जलव्यवस्थापनाला केंद्रस्थानी ठेवून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम सदैव योगदान देत आहे. या विशाल कार्याची जबाबदारी 6 मंडळ कार्यालये, 24 विभाग, 126 उपविभाग आणि 152 शाखा यांच्या सक्षम यंत्रणेद्वारे पार पाडली जाते. प्रत्येक अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी जल व्यवस्थापनाच्या या कार्यात आपले योगदान देत आहे. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प भीमा खोरे सोलापूर यांचे प्रमुख प्रकल्प: कुकडी सिंचन मंडळातील कुकडी धरण, धाराशिव पाटबंधारे मंडळातील सीना कोळेगाव प्रकल्प, सोलापूर मधील उजनी धरण, एकरूख मध्यम प्रकल्प, दहिगाव उपसा सिंचन योजना, देगाव, बार्शी, शिरापूर आणि एकरूख उपसा सिंचन योजना. हे सर्व प्रकल्प केवळ प्रकल्प नाहीत तर शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प भीमा खोरे सोलापूर केवळ आजच्या गरजांची पूर्तता करत नाही तर उद्याच्या पिढ्यांसाठी जलसुरक्षित भविष्य घडवत आहे. येत्या काळात भीमा, सीना, बोरी आणि मान नद्यांवरील बॅरेजेसची उभारणी, सौंदणे कट ते देगाव ॲक्वेडक्ट पर्यंत थेट पाईपलाईन, तसेच देगाव, सांगोला, मंगळवेढा, सीना माढा, खैराव माणेगाव आणि भीमा सीना लिंक उपसा सिंचन योजनांना अधिक गती देण्यात येणार आहे. यासोबतच उजनी धरणाचे गाळ मुक्तीकरण, कालव्यांचे अस्तरीकरण व आधुनिकीकरण, पीडीएन, सौर ऊर्जा प्रकल्प, डेटा सेंटर, पूर संरक्षण, नदी विकास आणि धरण परिसरातील पर्यटन विकास अशा अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत SCADA, GIS, ड्रोन सर्वेक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि रिअल टाइम माहिती प्रणालींचा वापर करून
जलसंपदा व्यवस्थापन अधिक अचूक, कार्यक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. प्रत्येक थेंबाचे वैज्ञानिक नियोजन, प्रत्येक प्रकल्पात आधुनिकतेची जोड आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत समृद्धीचा प्रवाह, याच ध्येयाने जलसंपदेचे संवर्धन करत शाश्वत विकासाचा नवा अध्याय लिहित आहे. मुख्य अभियंता विनिर्दिष्ट प्रकल्प भीमा खोरे सोलापूर यांच्या वतीने प्रगतीपथावर असलेली ही विकास कामे भविष्यातील जलसुरक्षेला प्राधान्य देत केलेली भक्कम पायाभरणी आहे. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून ते आवर्तन पद्धतीने जेव्हा शेतापर्यंत पोहोचते तेव्हा फक्त पिकेच बहरत नाहीत, गावांचाही विकास होतो. या माध्यमातून रोजगार संधी निर्माण होतात. त्यामुळे हे सुयोग्य जलसंवर्धन महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे उज्ज्वल भविष्य घडवतात आणि महाराष्ट्राला अधिक सक्षम, सुजलाम सुफलाम आणि समृद्ध करण्यात योगदान देत आहेत. आज वाचवलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची नवी आशा आहे. धन्यवाद.